ही एक सत्य घटना आहे। सातारा जिल्ह्यातील सासपाडे नावाचे एक छोटासा गाव, त्या गावामध्ये राहणारी आर्या, तिची हत्या झाली। तर बघूया काय हा प्रकार। 10 ऑक्टोबर 2025 एक भयानक घटना घडली। आर्या चव्हाण, वय फक्त 13 वर्ष, 7वीत शिकणारी, एक गोड हसून खेळून राहणारी मुलगी। ती शाळेत खूप हुशार होती। तिची आई वडील तिचे खूप कौतुक करायचे। त्या दिवशी शाळेची परीक्षा संपली होती। पेपर संपल्यावर आर्या घरी आली। घरी कोणी नव्हते। आई वडील शेतात होते। तिने वडिलांना कडून घराची चावी घेतली आणि दार उघडून घरात गेली। ती घरी एकटीच होती। नेहमीप्रमाणे ती कपडे बदलण्यासाठी आतल्या खोलीत गेली। भाऊ पण शाळेत गेला होता, त्यामुळे घरात एकदम शांतता पसरलेली होती। दुपारची वेळ, बाहेर पण कोणीच नाही, तेव्हाच घरात एकदम शांतता पसरलेली होती। तेव्हाच तिच्या शेजारी राहणारा राहुल यादव, विवाहित पुरुष, वयाने खूप मोठा, तिच्यावर नजर ठेवून होता। आज आर्या घरी एकटी, या विचाराने तो घरात शिरला। अचानक मागे आलेला राहुलला पाहून आर्या घाबरली। राहुलने दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अश्लील चाळे करायचा प्रयत्न केला, पण आर्या थांबली नाही। तिने त्याला मागे ढकललं। आर्या ओरडायला लागली। तिने त्याला आपल्यापासून दूर ढकललं आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला। तिला वाटलं कोणी मदतीला येईल। ती ओरडायला लागली म्हणून राहुलला राग आला। राग आलेला राहुलने तिला जोरात लादीवर आपटलं। तिचं डोकं जोरात आदळलं। तरीही आर्या उठली। ती हार मानली नाही, पण त्या राक्षसने तिला लोखंडी वरवटाने तिच्या डोक्यात जातं मारलं। आर्या तिकडेच पडली, रक्त भिंतीवर आणि फरशीवर। आर्या वाईट अवस्थेत होती। राहुल घाबरला। त्याने दरवाजा उघडला आणि पळून गेला। काही वेळाने आर्याचा लहान भाऊ सार्थक शाळेतून घरी आला। तो घरात आल्याबरोबर आर्याला बघून घाबरला। त्याची मोठी बहीण रक्ताच्या थारोळ्यात होती। तो ओरडू लागला। त्याच्या आवाजाने गाव हादरले। आर्याचा भाऊ धावत वडिलांकडे गेला। वडील एक क्षण न थांबता घरी आले। गावकरी गोळा झाले। तिला ताबडतोब सातारा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। डॉक्टरांनी मृत घोषित केलं। गावातल्या लोकांचा राग अनावर झाला। सासपाडेच्या प्रत्येक घरात शोक पसरलं। आर्याला कोणी मारलं या प्रश्नाने सर्व गाव पेटलं। रुग्णालयाच्या बाहेर गावकरी जमले, रागाने ओरडत, गुन्हेगाराला पकडा, मुलीला न्याय मिळाला पाहिजे। राहुल यादव याने आधीही लहान मुलीवर अत्याचार करून जेलमध्ये गेला होता। तेव्हा आर्याच्या बापाने त्या मुलीच्या वडिलांना धीर दिला होता। याचा अर्थ असा तर नाही बदला घेतला नसेल ना? सर्वांचा संशय राहुलवर होता। राहुल गावात बेरोजगार होता। तो नेहमी मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघायचा। घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला। शेवटी राहुल सापडला। गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या जुन्या खाणीच्या परिसरात तो तिथे लपून बसला होता। पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी चौकशी सुरू केली। राहुलने पुन्हा कबूल केला। गावात वातावरण बिघडलं। 11 ऑक्टोबर जेव्हा आर्याचा अंत्यसंस्कारासाठी आणलं गेलं, तेव्हा गावकरी लोकांचा राग अनावर झाला। जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही। गावच्या लोकांनी राहुलचं घर उद्ध्वस्त केलं।
दगडफेक केली. साताऱ्याचे पोलीस अधिकारी राजीव नवले तिथे आले. त्यांनी गावातल्या लोकांना शांत राहायला सांगितले. आम्ही या राक्षसला कठोर शिक्षा करू. तेव्हा गाव शांत झालं. भर दुपारी आर्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी संपूर्ण गाव रडत होतं. आर्याच्या आई-वडिलांच्या रडण्याचा आवाज घुमत होता. पोलिसांनी राहुलचा मोबाईल जप्त केला असता त्यात सर्व अश्लील व्हिडिओ, पॉर्न साईट, सर्च रेकॉर्ड आणि 1.5 GB डेटा दररोज वापरायचे पुरावे मिळाले. तपास केल्यानंतर समजलं राहुलची मानसिक संतुलन दारू व्यसनामुळे बिघडत होते. तो सतत गावातल्या मुलींवर नजर ठेवायचा. राहुल आधी 7 वर्षापूर्वी एका लहान मुलीवर अत्याचाराचा गुन्हा झाला होता. त्यावेळी काही पुरावा नसल्यामुळे तो जेलमधून बाहेर आला. पण तीच मुलगी 1 वर्षापूर्वी विहिरीत मृत अवस्थेत पडली. पुरावा नसल्यामुळे तो वाचला. पण 13 वर्षाची आर्या कायमची गेली. पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं. कारवाई सुरू झाली आहे. या घटनेने गावात भीती पसरली आहे. तिची चूक काय होती? जर पहिल्यांदा त्याच्यावर कारवाई झाली असती तर आज आर्या जिवंत असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा.